डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त देऊळगाव गाडा येथे सिद्धार्थ तरुण मंडळ तसेच सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्था आणि समस्त ग्रामस्थ देऊळगाव गाडा आयोजित भीम उत्सव 2024 तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती व्याख्यान आयोजित केले होते. संतोष आरवडे, भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष यांनी सुंदरतेने फुले शाहू आंबेडकर आणि महाराष्ट्राचे परंपरा यावरती सुंदर असे मार्गदर्शन केले. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्याला दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला एक संदेश दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मला त्या ठिकाणी डोक्यावर घेऊन नाचू नका, तर वाचा, डोक्यामध्ये घ्या. बरोबर. तर खऱ्या अर्थानं आज योग आलेला आहे आपल्याला. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं चरित्र आणि बाबासाहेबांनी देशासाठी केलेलं योगदान या विषयावरती आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन भेटणार आहे. तर मी अधिक वेळ न दवडता या ठिकाणी आपल्याला जे व्याख्याते आहेत त्यांचा अल्पसा परिचय या ठिकाणी मी करून देतो. संतोष आरवडे शिरूर येथून आहेत. ते भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे माजी श्रामणेर बौद्धाचार्य आहेत आणि आत्ता सध्या ते पुणे जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभा अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली आहे. आणि या संस्थेचे एकमेव अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यानंतर ते अध्यक्ष हे कायमस्वरूपी आहेत. तर त्या संस्थेला राजकीय वळण अजिबात नाही आहे. ही संस्था पूर्णपणे धार्मिक कार्यक्रमामध्ये काम करते, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करते. ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे संस्कार विधी केले जातात बौद्ध पद्धतीचे, हे सगळे संस्कार विधी ठरवण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद त्या ठिकाणी होते. आणि त्या बौद्ध परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी सरचिटणीस होते. आता राजरत्न आंबेडकर त्या ठिकाणी इंटरनॅशनल बुद्धिस्ट सोसायटी म्हणजे आंतरराष्ट्रीय जे बौद्ध परिषद आहे त्या बौद्ध परिषदेमध्ये सगळे देश त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामध्ये राजरत्न आंबेडकर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात. आणि ही संस्था खऱ्या अर्थानं फक्त धार्मिक या विषयावरती फक्त काम करते. तर या संस्थेचे आदरणीय संतोष आरवडे सर हे कोषाध्यक्ष पुणे जिल्ह्याचे पूर्वचे त्या ठिकाणी कोषाध्यक्ष आहेत. तुम्ही अधिक वेळ न घेता मी संतोष आरवडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. बुद्धांच्या ज्ञानानं, माऊली ज्ञानेश्वरांच्या विज्ञानानं, तुकोबरायांच्या अभंगानं, छत्रपतींच्या शौर्यानं, शाहू महाराजांच्या विज्ञानानं, महात्मा फुलांच्या शिक्षणानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं खऱ्या अर्थानं प्रेरित झालेल्या या देशाला, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक नवी दिशा, नवी आशा आणि या सर्वच महापुरुषांच्या, संतांच्या आचारांना, विचारांना सर्वप्रथम त्रिवाराचं वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचं ज्या बहुउद्देशीय सिद्धार्थ तरुण मंडळ आणि संस्थेनं नियोजनाने आयोजन केलं, या संस्थेला त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच राजकीय, सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, अध्यात्म आणि विशेष करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सन्मानाचा, मानाचा जय भीम करतो. सर्वांना जय भीम करतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या अगोदर आपला जो विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठी योगदान आणि त्या विषयावरती सर्वच या ठिकाणी मान्यवरांनी प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. समाजासाठी काय योगदान आहे, आपण जी आज सर्व मंडळी खऱ्या अर्थाने गुण्या गोविंदाने बसलेलो आहोत, या ठिकाणी शितोळे साहेबांपासून बारवकर साहेबांपर्यंत, मोरे साहेबांपासून तर आमच्या शेख साहेबांपर्यंत, तर आमच्या हबफ महाराजांपासून तर PSI मोरे साहेबांपर्यंत, म्हणजे पदाधिकारी असतील की सर्व जाती धर्मातली माणसं असतील, ही एकत्र बसण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर तेच बाबासाहेबांचं योगदान आहे. कारण बाबासाहेबांनी जे काम केलं
आर्टिकल 13 नुसार इथून पाठीमागचे कायदे सगळे बंद करून पुढील कायदे चालू केले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तेच बाबासाहेबांचं योगदानाने आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मी या गावामध्ये व्याख्यानाला येण्यापूर्वी 1-2 वेळा येऊन गेलो. बारवकर साहेब 1-4-2 लग्नामध्ये कार्यामध्ये गाठीबिठी झाल्या. या गावामध्ये आमच्या 2 भगिनी देखील दिलेल्या आहेत, राजू मोरे, नवनाथ मोरे यांच्या मिसेस. त्याचप्रमाणे आता तुम्ही जे PSI मोरे साहेबांचं नाव घेतलं ते माझे काका आहेत आणि सर्वच हे आप्तेष्ट आहेत. नामदेव बारवकर नानांचं या ठिकाणी तुम्ही आगमन झालेलं नाव घेतलं. नानांची मुलगी आमच्या गावामध्ये झालेलं आहे, म्हणजे इतकं आलेगाव भागामध्ये शिंदे डॉक्टरांना. आणि म्हणजे असं ऋणानुबंध असणारं हे गाव आणि त्या गावामध्ये मला निमंत्रित केलं. मी मोरे सरांनी जी संधी दिली आणि खरंच मी फार मोठा व्याख्याता किंवा काहीच नाही. तुम्ही माये मी लेकरू याप्रमाणे खऱ्या अर्थानं तुम्ही जरी माझ्याकडून एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी त्याचा नका राग धरू. या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं मी तुमच्या पुढे काही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेले योगदान म्हणून आपण सर्वजण कशा पद्धतीनं बसलो तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण शितोळे साहेबांनी सुरुवात करताना जिजाऊ पासून तर अगदी छत्रपती शिवरायांपर्यंत सर्वांनी त्या पद्धतीनं महात्मा फुल्यांपासून तर माता रमाईपर्यंत, माता सावित्रीपर्यंत सर्वांचा नामोल्लेख केला. तर सर्व महापुरुषांचं संतांचं काम काय होतं तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे आणण्याचंच काम होतं. आज जर एखाद्याला प्रश्न आपण विचारला तर देशावर तर सत्ता कोणाची आहे तर कोणीतरी एखादा माणूस सांगेल की मोदी साहेबांचे आहे. पण मोदी साहेबांचं पद काय आहे तर मोदी साहेबांचं पद आहे प्रधानमंत्री. म्हणजे जर मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत तर मग या देशाचा राजा कोण आहे हा एक दुसरा प्रश्न आहे. आणि मग या देशाचा राजा कोण आहे तर हा मतदार राजा आहे. आणि मतदार मताच्या पेटीमधून राजा जन्माला केव्हापासून यायला लागला प्रजासत्ताक दिनापासून. 26 जानेवारीला प्रजेला सत्य मिळालं, प्रजेच्या हाती खऱ्या अर्थाने सत्ता आली आणि ह्या मताच्या पेटीमधून राजा जन्माला यायला लागला. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं योगदान कुठून आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आपण सांगतो की राज्यघटना लिहिली, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राज्यघटना लिहिली. सरांनी सांगितलं आता की बाबासाहेबांनी एका ठिकाणी अभ्यास केला. बाबासाहेबांनी 20 राष्ट्रांच्या अगदी राज्यघटना जवळ घेतल्या, त्या अभ्यासल्या आणि त्याच्यामध्ये आणि आपण कशा पद्धतीनं म्हणजे आपण एखादं जर घर बांधायचं असेल तर आपण 10 घराची कामं पाहतो आणि त्याच्यानंतर आपलं घर बांधतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी देखील अशा अनेक राज्यघटना घेतल्या आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती अभ्यास करून आपल्या देशासाठी काय योग्य आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी एवढ्या राज्यघटनेचा अभ्यास करून इतक्या कमी वेळेमध्ये लिहिलं. परंतु ते लिहिलेली राज्यघटना सुद्धा का लिहिली गेली त्याच्यासाठी सुद्धा कारण घडलं. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला असं आपण जाहीर केलं. मग आपण जाहीर केलं स्वतंत्र झाला म्हणजे काय झालं, हमारा नारा भारत छोडो हम या अनेक गोष्टीच्या घोषणा दिल्या. इंग्रजांना पळवून लावलं का? इंग्रजांनी देखील आपल्यासारख्या 45 राष्ट्रांना एका वेळेस त्यांचा आपण म्हणत होतो की इंग्रजांचं राज्य असं आहे की त्यांच्या देशावरती सूर्य मावळत नाही. म्हणजे काय, प्रत्येक देशामध्ये त्यांचं राज्य आहे. आणि मग अशी 45 राष्ट्र सक्षम झाल्यासारखी त्यांच्या लक्षात आली की या राष्ट्रांमध्ये विद्वान आणि बुद्धिमान लोक आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी 45 राष्ट्रांना त्यांनी स्वातंत्र्य देश चालवण्यासाठी आदेश दिले. आणि मग त्या ठिकाणी तो आनंद उत्सव साजरा करत असताना
जसं आपण एखादी दोन भाऊ चार भाऊ असतात आणि ते आम्हाला वाटून द्या आम्हाला वाटून द्या आम्ही आता आमचा प्रपंच करू शकतो, त्या पद्धतीने आपला जो आपण अधिकार मागत होतो आणि इंग्रजांनी जे आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्यावेळेस त्या संसदेवरती सर्वजण आनंद एक लुटत असताना त्या ठिकाणी आनंद लुटत असताना एक मोर्चा येतो. स्वतंत्र भारत झाला 15 ऑगस्ट 1947 ला आणि 16 ऑगस्टला त्या संसदेवरती एक मोर्चा येतो. ही आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. मग त्या मोर्चाचं नेतृत्व अण्णाभाऊ साठेंसारखा एक नेता करत असतो आणि त्यावेळेस त्यांना पुढं बोलवलं जातं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला आणि विचारलं जातं की बाबा तुम्ही आज देश स्वतंत्र झालाय, आनंद उत्सव साजरा होत आहे, सगळीकडे दीपोत्सव झालेला आहे, फटाके वाजतायत, प्रत्येक ठिकाणी आनंदी आनंद आणि तुम्ही सांगताय की ही आजादी झूठी आहे, देश की जनता भूकी आहे. त्यावेळेस अण्णाभाऊ साठे सांगतात देश स्वतंत्र झाला, आतापर्यंत पारतंत्र्यात होता आणि मग आता स्वतंत्र झाल्यानंतर तो कसा चालणार आहे याची काय अशी लिखित एखादी घटना करणार आहेत का, पाठीमागेही काही लोकांना अडचणी निर्माण झाल्या, आजही तसाच चालणार आहे, आज त्यांच्या हातातून तुमच्या हातात येणार. मग त्यावेळेस खऱ्या अर्थाने संसदेच्या मनामध्ये एक विचार येतो आणि त्या ठिकाणी देश कसा चालवायचा याच्यासाठी एक मसुदा समिती निवडली जाते. ती मसुदा समिती निवडल्यानंतर त्या ठिकाणी 7 लोकांची बॉडी, एक 7 लोकांची समिती निर्माण केली जाते. ती 7 लोकांची समिती निर्माण केल्यानंतर त्याच्यातला एक माणूस काही दिवसामध्ये मृत पावतो आणि 5 माणसं अनुपस्थित राहतात. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर एकटेच अहोरात्र कष्ट घेऊन 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात राज्यघटना पूर्ण करतात आणि ती 26 नोव्हेंबर 1949 ला संसदेच्या मंत्रिमंडळाच्या ताब्यात देतात. त्यावेळेस बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला जातो की बाबासाहेब तुम्ही ही कमी दिवसामध्ये एवढी मोठी 95 कलमाची 395 कलमाची राज्यघटना कशी काय एवढी मोठी परिशिष्ट आणि हे सगळ्या गोष्टी कशा त्याच्यामध्ये बसवल्या, याच्यामध्ये नुसत्या माणसालाच नव्हे तर लता विली वृक्ष माती दगड प्राणी वाघ हत्ती ह्या सर्वांना न्याय मिळेल अशी ही राज्यघटना तुम्ही बनवली. त्यावेळेस बाबासाहेब सांगतात माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचं रयतेच राज्य, स्वराज्य, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ह्या 3 गोष्टी होत्या आणि ह्या 3 गोष्टी मी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ही राज्यघटना लिहिण्याचं काम केलं. मग बाबासाहेबांनी कोणाचं काम केलं, कोणाचं उद्दिष्ट पूर्ण केलं, मा जिजाऊंचं आणि त्या ठिकाणी ती राज्यघटना संसदेच्या ताब्यात दिली. मग बाबासाहेबांनी लिहिलेली लगेच मान्य केली का? 6 लोक जरी राहिली, एक जरी मृत्यू पावला, 5 लोक अनुपस्थित राहिली, मग लगेच मान्य केली का? नाही. त्याच्यासाठी देखील आज आपली जशी सिद्धार्थ सेवा एक संस्था आहे अशी अनेक संस्थानं अनेक जाती आणि अनेक धर्मातले सर्व एक मेंबर असे मिळून 295 लोकांची त्याच्यावरती एक समिती नेमली होती आणि त्या समितीकडे 144 दिवस ती बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना तपासण्यासाठी दिली होती. राज्यघटना तपासण्यासाठी दिल्यानंतर त्या समितीने देखील 7000च्या प्लस चुका त्याच्यामध्ये काढल्या की ह्या अशा गोष्टी आम्हाला चुकीच्या वाटतात. त्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या शंकेचं निरसन करून त्यामध्ये जवळजवळ 2,000 प्लस दुरुस्त्या देखील करून लोकांच्या इच्छेनुसार केले आणि नंतर 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अंमलात आली. म्हणजे या ठिकाणी ती अंमलात आल्यानंतर आज या गावची सरपंच महिला झाली, या तालुक्याची सभापती देखील एक दिवस महिला झाली, या जिल्हा परिषदची सदस्य अध्यक्ष देखील महिला झाली, या तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार देखील महिला आहेत, एक दिवस पंतप्रधान देखील महिला झाली. मला सांगा अन्याय आणि अत्याचार
फक्त तुम्ही एका समाजावरती पाहता. महिलांचा कधी विचार केलाय का? महिलांना, कुठल्याही समाजाची महिला असेल, तिला अस्पृश्यापेक्षा देखील बेकार वागणूक होती. का होती? महिला कधी, मला सांगा, 1950 पूर्वी एखाद्या गावचं नेतृत्व करणारी होती का? आज पाटील महिला आहे, पाटील ताई या ठिकाणी. मग आपण पाहायचो पहिले पाटील म्हणजे एक फेटा, टोपी, मफलर वेगळा, तो एक रांगडा बाणा. मग आज महिला देखील पाटील बनवली. कुणी बनवली? संविधानामुळे बनली गेली. मग हे जे योगदान आहे बाबासाहेबांचं, हे कोणाकडून आहे? मग स्त्री गुलाम झाली, मग स्त्री देखील केव्हा गुलाम झाली, हा देखील प्रश्न आपण विचारात घेतला पाहिजे. आपल्या देशावरती आता सत्ता कोणाची आहे? मगाशी मी सांगितलं नरेंद्र साहेबांची. मग सत्ता नरेंद्र साहेबांची नाही, तर सत्ता या देशावर सत्ता कोणाची? सुभेदार रामजीच्या भीमाच्या पेनाची. म्हणजे भीमराव आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ज्या पेनाने लिहिलं, त्या राज्यघटनेची सत्ता आहे. राज्यघटनेचं एक अक्षर सोडून मोदी साहेबांना असेल किंवा सरपंचांना असेल कुठलाही वेगळ्या कायद्याने काम करण्याचा अधिकार नाही. मग ही जवळजवळ 75 वर्ष सत्ता या देशावरती राज्यघटनेनुसार आहे, राज्यघटनेची आहे. त्यापूर्वी कोणाची होती? 150 वर्ष ब्रिटिशांची होती. त्यापूर्वी कोणाची होती? इस्लाम धर्माची सत्ता ही 700 वर्ष या देशावरती होती. त्यापूर्वी कोणाची होती? 1300 वर्ष शाक्यांची होती. शाक्य म्हणजे कोण? शे म्हणजे शेती आणि क म्हणजे करणारे. मग शेती करणारे आपण सर्व बहुजनांची सत्ता या देशावरती 1300 वर्ष होती. त्यानंतर इस्लाम धर्माची 700 वर्ष आली. आता तुम्ही सांगितलं की इथं आमच्या इथे बाबांची यात्रा होती. या ठिकाणी मुळात सुपा हा परागणा होता. आज तुम्हाला तालुका दौंड आहे, इकडे बारामती आहे, पण त्यावेळेस तालुक्याला काय म्हटलं जायचं? परागणा म्हटलं जायचं. आणि सुपा हा परागणा होता. आमच्या शिरूर देखील करडा परागणा होता. आणि मग ह्या त्या काळामध्ये एक इस्लाम सत्ता देखील 700 वर्ष होती. म्हणून आपण याही आपलं कसं आहे, जसं पाठीमागून आलं तसं आपण पुढे चालवतो. कसं असतं माहिती का? आपल्याला एखाद्या घरामध्ये एखादी सासूबाई ज्या पद्धतीने उपवास करते, ज्याप्रमाणे प्रथा चालवते, त्याप्रमाणे सुनबाई ती आचरण करते. आपलं विषय असा आहे, पीछे से आया आगे चला निघा. म्हणून आपण त्या पद्धतीनं जशा पद्धतीनं सत्ता बदलल्या तशा पद्धतीने ईश्वराची नावे देखील बदलली. आणि म्हणून संतांनी देखील वारकरी संप्रदाय, इस्लाम धर्म ज्यावेळेस या ठिकाणी सत्ता होती त्यावेळेस वारकरी संप्रदाय म्हणजे काय? वार म्हणजे अनिष्ट चाली आणि रीतीवरती वार करणारी ही काम करण्याचं काम केलं. आणि मग खऱ्या बोलणाऱ्या संतांवर देखील त्यावेळेस घात झाला. पण आता बघा, एखादा आम्ही बौद्ध धम्मा पद्धतीने एखादा कार्यक्रम केला की एखाद्या वेळेस बारावकर साहेब या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पूजेची मांडणी केली, सरांनी सांगितलं या ठिकाणी दीप आणि धूप प्रज्वलित करण्यासाठी या. तर तुम्ही या ठिकाणी जयंतीला कार्यक्रमाला आला तरी मेणबत्ती, अगरबत्ती आणि फुलं दिसणार. तुम्ही एखाद्याच्या वाढदिवसाला आला तरी मेणबत्ती, अगरबत्ती आणि फुलं दिसणार. तुम्ही एखाद्याच्या लग्नात आला तरी पूजेची मांडणी अशीच दिसणार. याचं कारण असं आहे की प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वाची ही मांडणी आहे. प्राज्ञा म्हणजेच ज्ञान आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मेणबत्ती प्रत्येक कार्यक्रमात मांडली जाते. ज्ञान जी प्राज्ञा म्हणून तिला संबोधलं जातं की ज्याप्रमाणे आपल्या ज्ञानाने आपण एखाद्याच्या मनातील, अंतःकरणातील, डोक्यातील अंधकार, अंधश्रद्धा घालवू शकतो. म्हणून हे प्रतीक आहे की स्वतः मेणबत्ती जळते मात्र सभोवतालचा अंधार नाहीसा करते. प्राज्ञाशील, शील म्हणजे चारित्र्याचं प्रतीक म्हणून अगरबत्ती लावलेली आहे. ज्याप्रमाणे ती अगरबत्ती स्वतः जळते, धुकते मात्र दुसऱ्याला सुगंध देते, त्याचप्रमाणे आपलं सर्वांचं देखील कार्य आणि कर्तृत्व असावं. आता महात्मा फुले जाऊन किती दिवस झाले, शाहू महाराज जाऊन किती दिवस झाले, बाबासाहेब आंबेडकर जाऊन किती दिवस झाले, पण त्यांच्या आपण जयंत्या करतो. कशाच्या करतो? कार्य आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या करतो. म्हणून प्राज्ञाशील
आणि करुणा म्हणजे माया, माया म्हणजे प्रेम, आणि प्रेमाचं प्रतीक काय आहे? फूल. आणि त्या फुलं म्हणून या ठिकाणी प्रज्ञाशील आणि करुणा या तीन तत्वाची मांडणी प्रत्येक ठिकाणी मांडली जाते. हीच संकल्पना 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी देखील सांगितली. परंतु या ठिकाणी हबप महाराज आहे, परंतु लोकांनी त्यांना काय केलं, त्यावेळेस त्यांच्याच जातीनं त्यांना वाळीत टाकलं. काय वाळीत टाकलं? माऊलींनी काय सांगितलं? आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जातो, प्रत्येक कार्यक्रमाला गेलो, आपण सुखदुःखाच्या कार्यक्रमाला गेलो, एखादा माणूस दारू जरी पिणारा असेल आणि आपण त्याच्या कार्याला गेलो तर आपण म्हणतो या आदर्श व्यक्तीला आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो, किंवा वाईट गोष्ट म्हणजे जर दुःखद असेल तर आपण त्या ठिकाणी म्हणतो का त्याला वाईट? तसं आपण फक्त काय करतो, आपण फक्त हा हा हो म्हणतो. आपण हरिपाठाला जातो, त्या ठिकाणी पाठ फिरवतो, कीर्तनाला जातो, त्या ठिकाणी सद्वर्तन करत नाही. आपण एक माऊलींची देखील नेहमी संत मंडळी सांगत असतात, माऊलींची एक उवी जरी आपल्या जीवनात अनुभवली तरी आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण त्या माऊलींची उवी अनुभवतो का? नाही अनुभवत. आपल्याला बघा, कीर्तनाला 2 तास आपण बसू शकत नाही, आपण प्रवचनाला 1.5 तास बसू शकत नाही, तमाशाला चित्रपटाला मात्र रात्रभर वेळ देऊ शकतो. मग माऊलींनी काय सांगितलं की तुम्ही फार वेळ जर नाही द्यायला जमला तर हरिपाठासारखे 28 अभंग 5 मिनिटात वाचू शकता. पण आम्ही ते सुद्धा करत नाही. आणि हरिपाठ जे जे मंडळी म्हणतात वयोवृद्ध, त्यांच्या काही लक्षात येत नाही त्याचा अर्थ काय आहे. आणि ज्यांच्या लक्षात येऊ शकतो, ज्याचं ट्रान्सलेशन आपण करू शकतो, आपण त्याच्यावरती लक्ष देत नाही. माऊलींनी 12व्या शतकामध्ये त्यांच्या हरिपाठाच्या 6व्या अभंगात सांगितलं की योग याग विधी तेने नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. काय सांगितलं? योग याग विधी तेने नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे तो योग याग विधी त्याने तुम्हाला सिद्धी मिळणार नाही, तर तो करायला लावणारा धर्म जो आहे तो तुम्हाला वायाला घेऊन चाललाय. पण आपण काय करतो, त्या माऊलींनी तसं सांगितलं म्हणून माऊलींना देखील ठराविक एक त्यांच्याच समाज बांधवांनी त्यांना वाळीत टाकलं. तुकोबारायांना देखील त्याच पद्धतीने लोकांनी, तुकोबाराया देखील खरं बोलायला लागले, पहिले खरं बोलले आणि पहिला खऱ्या अर्थी घनघात केला अभंगातून तुकोबारायांना देखील तसाच त्रास झाला. मग माऊलींचं थोडं सांगून जातो, माऊलींचं चालता चालता, कारण इथं सगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत, हरिभक्त परायण देखील आहे तिथे महाराज, म्हणून सांगतो. मग माऊली काय सांगतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग हरीचं मंदिर तुम्ही कधी पाहिलं का? इथे दर्गा आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे, महादेवाचं आहे, शंकराचं आहे, मारुतीचं आहे, काळूबाईचं आहे. तुम्हाला कधी हरीचं मंदिर कोणी पाहिलं का? आपण सगळीकडे फिरतो पण हरीचं मंदिर दिसत नाही. मग हरिमुखे म्हणा माऊली सांगतात त्याच्या हरिपाठामध्ये. मग हरी नेमकं काय? तर हरिमुखे म्हणा म्हणजे खऱ्या अर्थानं तथागत गौतम बुद्धांनी देखील 2500 वर्षापूर्वी सांगितलं, आता दीपक भव. तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये प्रकाश दीप निर्माण करू शकता, ज्ञान विज्ञान निर्माण करू शकता. तसं माऊलींनी देखील हरिपाठाच्या 2ऱ्या अभंगात मध्ये 3ऱ्या चरणात सांगितलंय, एक हरी आत्मा जीवा शिवा सम, वाया तू दुर्गम न घाली म्हणा. म्हणजे एक हरी आत्मा, आपला आत्मा हाच खरा कोण आहे? जीवाशिवा सम आहे. तुम्ही दुसरीकडे मन वायाला घालू नका. तुम्हाला जर परमेश्वर पाहायचा असेल, तुमच्या जिथल्या जागच्या आई वडिलांमध्ये पहा, तुमच्या पत्नीमध्ये पहा, तुमच्या मुलाबाळांमध्ये पहा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माऊलींना देखील जीवनात त्रास झाला. कुणी दिला? आता मगाशी सांगितलं, फक्त दलितांना त्रास होत होता का? फक्त मागासवर्गीय लोकांना त्रास होत होता का? माऊलींच्या वडिलांनी देखील संन्यास घेतल्यानंतर परत प्रपंच केला म्हणून त्यांना वाळीत टाकलं आणि माऊलींना शुद्धीपत्र आणायला लावलं. काय असतं शुद्धीपत्र? काय असतं शुद्धीपत्र? म्हणजे काय असतं? आमच्या छत्रपती शिवरायांवरती देखील अन्याय झाला. छत्रपती शिवरायांना देखील
आम्ही आता या ठिकाणी शितोळे साहेबांना माहिती आहे, आमचे पवार, शितोळे, निंबाळकर अशी मंडळींची एक वेगळी टीम, बाकी नंतर बाकी काळे, अमुक तमुक अशी मंडळींची एक वेगळी टीम. काय असतं त्याच्यामध्ये परत आलं म्हणजे सगळ्यात वर्गीकरण, कारण चातुर्वर्ण व्यवस्था आणि याच्यामध्ये शूद्र, अतिशूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण याच्यामध्ये भेदभाव. मग छत्रपती शिवरायांचा पहिला राज्याभिषेक कधी झाला? सहज एखादे महाराज मंडळी सांगतात की 16वं वरीस आपण धोक्याचं म्हणतो, पण 16वं वरीस धोक्याचं नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली. कितव्या वर्षी घेतली? 16व्या वर्षी. छत्रपती जन्माला कितव्या वर्षी आले? 1630 ला. 16व्या वर्षी म्हणजे साधारणपणे 1645च्या दरम्यान शपथ घेतली. आणि छत्रपती राजे केव्हा झाले? 6 जून 1974 ला. मग 29 वर्षाचा कालावधी का गेला? याला विरोध कुणी केला? कुठल्या जातीने केला? कुठल्या धर्माने केला? त्यांना शूद्र का समजलं? आणि राजांचे 2 राज्याभिषेक झाले. कारण पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर जिजाऊ आऊसाहेब 10व्या दिवशी अटॅकने गेल्या. कारण तो जो गागाभट्टाने केला, पुण्यामध्ये एवढे ब्राह्मण असताना काशीवरून गागाभट्टा आणावा लागला. ते बी छत्रपती शिवरायांना क्षत्रिय सिद्ध करण्यासाठी आम्ही राजस्थानच्या सिसोदिया घराण्याशी संबंधित आहोत हे पत्र आणावं लागलं. आणि त्याच्यानंतर तो राज्याभिषेक केला, तोही चुकीच्या मार्गाने केला. आणि म्हणून त्या ठिकाणी मग छत्रपती शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक केला. मग कुठल्या पद्धतीने केला मोरे साहेब राज्याभिषेक दुसरा? शाक्य पद्धतीने केला. शाक्य पद्धतीने केला. तो शाक्य पद्धतीने राज्याभिषेक कुणी केला? तर निचलपुरी गोसावीने, या धर्मगुरूने शाक्य पद्धतीने केला. मग शाक्य पद्धत म्हणजे काय? तर आपण जे आज नागपंचमी संपन्न करतो एक सण, ती नागपंचमी काय करतो? आपण नागाचं पूजन करतो. नाग दूध पितो का? नागला हे खातो का? मग नागपंचमी म्हणजे आपल्या देशामध्ये 5 नागवंशी राजे होते. नागार्जुन राजे 5 होते, नागवंशी होते. आणि ते राजे कोणत्या वंशाचे होते? 5 पद्धतीचे: शाक्य, द्रविड, गौड, लिच्छवी आणि कोलीय असे 5 गणाचे 5 राजे होते. आणि त्या भूमिपुत्रांचं पूजन म्हणून आपण काय करतो? नागपंचमीचा सण संपन्न करतो. पण होतं काय माहितीये का? आपण त्याला वेगळ्याच पद्धतीचं वळण देतो. आपण काय करतो? त्याला वेगळ्याच पद्धतीचं वळण देतो. खरं तर आपल्याला आजही सत्य कळालेलं नाही. तुम्ही पहा, छत्रपती शिवरायांना त्रास राज्याभिषेकासाठी कोणी दिला? तुकोबरायांना कोणी दिला? तुकोबरायांना का दिला त्रास? कारण तुकोबराया सुद्धा त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये सत्य सांगत होते. आता मगाशी आम्ही म्हटलो की आपण पूजा करून घेऊ. काय केलं? पूजा केली आम्ही. पंचशील घेतलं. पाणाती पाता वेरवणी सिक्कापदं समाधी. आम्ही म्हणजे काय? आम्ही प्राणीमात्रांचं लालन पालन करू. आदिन्न दाना वेरवणी सिक्कापदं समाधी. आम्ही जीवनात कधीही चोरी करणार नाही. कामे सुमेच्या चारा वेरमणी सिक्कापदं समाधी. आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही व्यभिचार करणार नाही. मोसावादा वेरमणी सिक्कापदं समाधी. आम्ही जीवनामध्ये दिलेला शब्द पाळू, कधीही खोटं बोलणार नाही. आणि 5वं शील घेतलं आम्ही: सुरामेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदं समाधी. आम्ही जीवनात कधी मादक पदार्थाचं किंवा व्यसनाचा अवलंब करणार नाही. आणि आम्ही मात्र त्याच्या विरोधात बऱ्याचदा जातो. आणि मग तुकोबरायांनी सुद्धा त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांचं पंचशील बाबासाहेबांनी 1956 सांगितलं. परंतु त्याच्या आधी देखील सम्राट अशोकाने या देशामध्ये मोठी धम्मक्रांती करून, धम्म म्हणजे विचार, प्रत्येक धर्म हा एक विचार आहे, आणि त्याची क्रांती सम्राट अशोकाने केली. आणि सम्राट अशोकाने संपूर्ण जगामध्ये ह्या तथागत गौतम बुद्ध म्हणजे शाक्य कुळातला शुद्धोधन राजा हा शाक्य कुळातला होता. आणि त्या शाक्य कुळाच्या मुलाने जो राजवैभवाचा त्याग केला आणि त्याचा धम्म म्हणजे विचार जगामध्ये नेला,
त्याचा परत एकदा या ठिकाणी पुनरावृत्ती सम्राट अशोकाने केली. परंतु तुकोबारायांनी देखील त्याला अनुसरून अभंग लिहिले. त्यांनी देखील सुंदर असे अभंग लिहिताना त्यांना देखील जीवनामध्ये त्रास, त्या अभंगामधून ज्यांचे धंदे बंद होणार होते त्यांनी सांगितलं की एक बघा त्यांचा एक अभंग आहे, जोडू नये धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेची करे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला धन जोडायचं असेल तर उत्तम व्यवहाराने जोडा, उदास विचाराने जोडू नका. तो अभंग पूर्णपणे हा पंचशील सांगतो. परंतु त्या ठिकाणी देखील त्याच्यामुळे खरं बोलणाऱ्यांचा तिरस्कार, बरं बोलणाऱ्यांना पुरस्कार देणारा समाज या ठिकाणी असल्यामुळे त्या तुकोबारायांना देखील त्रास झाला, छत्रपतींना देखील त्रास झाला. त्यांच्यानंतर अहिल्याबाई आल्या. अहिल्याबाई होळकरांना देखील त्याच पद्धतीने त्रास झाला. अहिल्याबाई होळकरांचा ज्या वेळेस सुरुवातीला पतींचा मृत्यू होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांना राजगादीवरती कोण बसवतं? त्यांचे मल्हारराव होळकर सासरे. त्यावेळेस स्त्रीला किती स्वातंत्र्य द्यावं, तर डायरेक्ट गादीवरती बसवलं गेलं. त्यानंतर त्यांचा मुलगा वारतो, थोडासा तो मतिमंद असतो आणि त्याच्यानंतर मल्हारराव होळकर सुद्धा 1754 मृत्यू पावतात. आणि त्यावेळेस त्यांच्याकडे देखील एक दिवाणजी म्हणून काम करणारा गंगोबा चंद्राचूड नावाचा एक पंडित असतो आणि तो राघोबा दादाला निमंत्रण देतो की राघोबा दादा आता तुम्ही या, आणि आता इथं काय कोणी राहिलं नाही, इथं आता सगळे पुरुष मंडळी संपलेत, आता तुम्ही मध्य प्रदेशची सत्ता तुमच्या ताब्यात घ्या. त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती स्त्री इतकी हुशार असते की त्या स्त्रीने त्या काळामध्ये काय केलेलं असतं, 5000 महिलांची पलटण बनवलेली असते आणि ती पलटण ती उभी करते आणि राघोबाला आव्हान करते, आता तू पुढे ये, आम्ही सुद्धा तुझ्याशी लढाईला तयार आहे. आणि त्या ठिकाणी राघोबा परत पळ काढतो आणि त्या ठिकाणी अहिल्यादेवी ही पांढऱ्या गुढीवर बसून सत्ता गाजवती. एक स्त्री असताना देखील या महाराष्ट्रामध्ये देखील 700 वर्षांचा इतिहास बदलणारी देखील कोण होती? एक जिजाऊ होती. ती राणी नव्हती, एक आई आपल्या मुलाला छत्रपती बनवती, ती देखील स्त्री होती. आणि मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी राजांनंतर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पेशवाई येते आणि ती पेशवाईच्या लक्षात येतं की महिला इतकी हुशार आहे की ती महिला बंदिनी बनवली पाहिजे, महिलेला गुलाम बनवलं पाहिजे, महिला चूल आणि मूल तिला बाहेर निघून दिलं नाही पाहिजे. एव्हाना महिला जर पती मृत्यू पावला तर तिला लगेच सती घालवायची आणि ती प्रथा चालू होते. आणि मग त्या ठिकाणी महिलेला 17व्या शतकानंतर बंदिनी बनवलं जातं. त्या ठिकाणी पुढे येऊन 18व्या शतकामध्ये महात्मा फुले त्या स्त्रियांचा उद्धार करतात. तुम्ही पाहिलं का, ज्या वेळेस आपण सतीची प्रथा बंद कुणी केली? राजाराम मोहन रायांनी. राजाराम मोहन रायांनी कधी केली? 18व्या शतकामध्ये केली. मग 18व्या शतकामध्ये सतीची प्रथा बंद झाली. मग सतीची प्रथा चालू कधी झाली हा एक प्रश्न आहे. जर सतीची प्रथा 18व्या शतकात बंद झाली तर चालू कधी झाली हा एक प्रश्न येतो. कारण नोट एका बाजूनी छापलेली असून फायदा नाही, तर ती दोन्ही बाजूनी छापलेली असली पाहिजे. मग सतीची प्रथा केव्हा होती? बघा, आपल्याकडे एक विष्णूचे अवतार 10 सांगितले जातात. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी 10 अवतार सांगितले जातात. आपल्याला पैकी राम अवतार माहिती आहे. राम अवतारामध्ये दशरथ राजाला 3 बायका होत्या माहिती आहे, कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्या. दशरथ राजा आधी मृत्यू पावला हे आपल्याला माहिती आहे. त्या तिन्ही माता सती गेल्या नाही हे बी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर द्वापार युग येतं कुठलं कृष्णाचं. त्यावेळेस पंडूराजा आणि कुंती पांडवांचे आई वडील. पंडूराजा आधी मृत्यू झाला हे आपल्याला माहिती आहे. कुंती सती गेली नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस सतीची प्रथा नव्हती. आपल्याला छत्रपती शिवरायांचा काळ माहिती आहे की शहाजी राजे आधी वारले
मग शहाजीराजांची बायको जिजाऊ आऊसाहेब गेल्या का सती? नाही गेल्या. त्याच्यानंतर आपल्याला अहिल्याबाई होळकर गेल्या का? नाही गेल्या. मग सतीची प्रथा चालू कधी झाली? तर या देशामध्ये, या महाराष्ट्रात ज्यावेळेस पेशवाईने डोकं काढलं आणि त्यावेळेस सतीची प्रथा चालू झाली. आणि ती बंद कुणी केली? तर राजाराम मोहन रायांनी केलं. आणि राजाराम मोहन रायांनी प्रथा बंद केली. मग आपण म्हणतो आपले दुश्मन इंग्रज होते. कुठल्या काळात केली? राजाराम मोहन रायांनी 18व्या शतकात केली. आणि 18व्या शतकात केली तर 18व्या शतकात पासून तर 1947 पर्यंत इंग्रजांची सत्ता होती. मग त्यांनी त्या सती प्रथेला बंदी आणण्यासाठी परमिशन दिलं. म्हणजे ते आपले दुश्मन होते का? फक्त लोक म्हणतात म्हणून आपण म्हणतो. या ठिकाणी सांगितलं गेलं की बाबासाहेब आंबेडकरांना देखील त्या ठिकाणी ते सुद्धा गरीब नव्हते. ते सुद्धा इंग्लंड सारख्या ठिकाणी, अमेरिकेसारख्या ठिकाणी परीक्षेला गेले, शिक्षणासाठी गेले. मग त्यांना मदत. अहो, बाबासाहेब श्रीमंत होते की नव्हते हा भाग बाजूला ठेवा, पण सयाजीराव गायकवाडांसारख्या माणसांनी त्यांच्या शिक्षणाचा भार घेतला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांना वाटलं का एक मराठा समाजाचे वतनदार आणि ज्यांच्याकडे एक संस्थान असणारे गायकवाड सयाजीराव यांनी देखील बाबासाहेबांना आपल्या देशातला एक हिरा आहे आणि त्याचा आपल्यासाठी उपयोग होणार आहे. आता सरांनी सांगितलं बारावकर साहेबांनी की आपल्या घरातला एक पीआय कुठंतरी होतो, आपल्या घरातला कुठंतरी एक तहसीलदार होतो, कधी का होईना आपल्या कामाला येणार. आणि म्हणून बाबासाहेबांना देखील कुणी ताकद पुरवली? तर बाकीच्या सर्व मंडळींनी पुरवली. आणि बाबासाहेबांच्या प्रती त्यांनी पाहिलं काही का होईना हा हिरा, हा क्रांती सूर्य, उद्याचा हा सूर्य या देशाला प्रकाश देणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ती सत्यात उतरलं. बाबासाहेबांसारखा एक खऱ्या अर्थाने प्राज्ञा सूर्य आपल्याला मिळाला. आपल्याला सगळ्यांना न्याय हक्क मिळाला. महात्मा फुलेंनी देखील कशा पद्धतीचा अन्याय झाला. महात्मा फुले देखील माळे असताना आपण म्हणतो की फक्त या समाजाला वर अन्याय झाला का? नाही, प्रत्येक जाती धर्मावरती ठराविक एक समाजाने अन्याय केलेला आहे. महात्मा फुले ज्यावेळेस परांजपे नावाच्या आपल्या एका मित्राच्या लग्नात जातात आणि त्या ठिकाणी त्याला त्या शूद्र म्हणून बाहेर काढलं जातं, गचंडलं जातं, त्यावेळेस घरी आल्यानंतर ज्यावेळेस महात्मा फुले ढसढसून रडतात त्यावेळेस गोविंदराव फुले म्हणतात, ज्योतिबा मी तुला सांगत होतो. गोविंदराव फुलेंच्या लक्षात येतं की का रडतो, याचा अपमान झालाय. ज्योतिबा मी तुला सांगत होतो की तुला त्या ब्राह्मण वरातीत, ब्राह्मण लग्नामध्ये जाणं त्यांना आवडणार नाही, तू कशाला गेलास? आणि मग अपमानातून घडला क्रांतीसूर्य. महात्मा फुले देखील त्या ठिकाणी विचार करतात की अरे मलाच नाही तर छत्रपती शिवरायांना देखील यांनी शूद्र समजलं. त्या ठिकाणी त्यांना देखील राज्याभिषेकाला त्रास दिला. मग छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवरायांना गुरु मानलं पाहिजे आणि त्यांचा खऱ्या अर्थाने काम पुढे चालवलं पाहिजे. मग 1680ला मृत पावलेल्या छत्रपती शिवरायांना गुरु महात्मा फुल्यांनी 1827ला जन्माला आलेल्या महात्मा फुल्यांनी 1869ला गुरु मानलं. त्यांच्या समाधीवरती गेले, त्या ठिकाणी समाधी साफ केली आणि पहिली गुरुदक्षिणा म्हणून त्यापूर्वी कुठल्याही भट ब्राह्मणाने, कारण लिहिण्याचा अधिकार हा आपल्या कोणालाही नव्हता, आणि त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी पहिला पोवाडा लिहून गुरुदक्षिणा दिली आणि तेव्हापासून शिवजयंतीला सुरुवात झाली. त्या महात्मा फुल्यांना देखील जीवनामध्ये इतका मोठा त्रास झाला की त्यावेळेस महात्मा फुलेंच्या वडिलांना सांगितलं, गोविंदराव तुमचा जाती व्यवस्थेच्या विरोधात तुमचा मुलगा काम करतोय, तुम्हाला गाव सोडावा लागेल, नाही तर तुम्हाला आम्ही वाळीत टाकू, मुलाला दापावं लागेल. आणि त्या ठिकाणी त्यांनी गोविंदराव फुलेंनी महात्मा फुले ज्योतिबांना सांगितलं, ज्योतिबा तुझं वागणं तुला सोडावं लागेल किंवा घर सोडावं लागेल. त्यावेळेस ज्योतिबा फुलेंनी घर सोडलं, आई वडील सोडले, परंतु त्यांच्या लक्षात आलं माझ्यासारख्या एक विद्वान आणि हुशार माणसाला सत्य दिसत असताना देखील हा एक विकृत प्रवृत्तीची लोक अशा पद्धतीचा अन्याय करत असेल तर मला एक वेगळी पिढी निर्माण करावी लागेल, एक वेगळा विचार निर्माण करावा लागेल आणि सत्यशोधक धर्माची, सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा फुलेंनी केली. ज्योतिबा फुले कडगुणवरून, सातारवरून ज्यावेळेस पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर
त्यांना आपला हिंदू असणाऱ्या ज्योतिबा फुल्यांना हिंदू म्हणणाऱ्या एकाही माणसाने राहण्यासाठी घर सुद्धा नाही दिलं. मग कोणी घर दिलं त्यांना राहायला? उस्मान शेख नावाच्या एका मुसलमान माणसाने ज्योतिबा फुल्यांना देखील राहण्यासाठी घर दिलं. आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी आपली स्वतःची बहीण त्या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंबरोबर त्यांनी पाठवून दिली. ज्योतिबा फुल्यांनी अन्याय, अत्याचार आणि अंधश्रद्धा याच्यावर इतकं सुंदर काम केलं की सावित्रीबाई फुलेंचा जर अंत पाहिला तर तुम्हाला सांगतो माता भगिनींनो, त्यावेळेस प्लेगची साथ यायची आणि प्लेगनी साथ आली की लोक धडाधडा मरायची. त्यांनी एका ब्राह्मण पीडित स्त्रीचा एक मुलगा घरी आणून त्या ब्राह्मण मुलीची डिलिव्हरी केली आणि तिचा मुलगा दत्तक म्हणून त्या सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी आयुष्यभर सांभाळा. यशवंत त्या ठिकाणी ज्योतिबांना देखील म्हटलं जात होतं की सावित्रीला मुलं नाही होत तर तुम्ही दुसरं लग्न करा. पण त्यावेळेस सावित्रीबाईंची देखील संमती होती. पण ज्योतिबा म्हटले एक काम केलं तर असं जमणार नाही का, मला ह्या सावित्रीला सवत आणण्यापेक्षा जर मला सावता आणला तर काय होईल. म्हणजे जाती व्यवस्थेच्या चुकीच्या मार्गाच्या विरोधात किती वागले आणि दुसऱ्याच्या अपत्याला आपलं अपत्य समजून त्याला यशवंतला डॉक्टर बनवला. आणि प्लेगच्या साथीमध्ये त्या डॉक्टरला नगरहून सावित्रीबाईंनी इथं वानवडीच्या माळावरती बोलवून घेतलं आणि प्लेगचे रुग्ण बरे करायला सुरुवात केली. आणि एक दिवस आपल्या बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजाच्या त्या बाबाजींच्या मुलाला पांडुरंगला ताप आला आणि त्या मुलाला त्या पांडुरंगला स्वतः सावित्रीबाईने आपल्या पाठीवरती घेतलं आणि दवाखान्यात आणलं. आणि त्याच दिवशी सावित्रीबाईंना देखील प्लेगची लागण झाली आणि त्याच्यातच सावित्रीबाई देखील गेल्या. पहा, एक कुटुंब सोडतात इकडे येतात, समाजाच्यासाठी काय काय केलं जातं. महात्मा फुलेंनी आणि फुले दाम्पत्याने, आपण मी मगाशी म्हटलो, कधी कधी एखादी गोष्ट वाईट वाटते कारण सत्य कटू असतं की आपण म्हटलो की इंग्रज आपले दुश्मन होते. 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा झाली. त्यापूर्वी मुलींना शाळा नावाची गोष्टच नव्हती. आणि मग ती शाळा 1 जानेवारी 1848 ला मोरे साहेब का काढली? कारण 2 जानेवारीला तर कुणाचा वाढदिवस आहे? सावित्रीबाईंचा वाढदिवस आहे. आपण वाढदिवसाच्या दिवशी गाडी आणतो, टीव्ही आणतो, फ्रीज आणतो, काही कुठल्या दिवशी करतो. आणि मग एक दिवस आधी का केलं तर 1 जानेवारी 1818 ला पेशवाईचा अंत कुणी केलता? सिद्धनाथ महाराणी 500 महाराजांनी केलता. पेशवाईचा अंत केलता. त्याच विचाराचा अंत म्हणजे स्त्री शिक्षण करणे, म्हणजे ठराविक एक धर्मामध्ये मनुस्मृतीमध्ये स्त्री शिक्षण म्हणजे पाप म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं त्याच विचाराला माती द्यायची तर कुठल्या दिवशी द्यायची? 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा काढून दिली. आणि त्या ठिकाणी देखील पहिल्यांदा कुणाच्या मुलींनी केल्या सुरुवात शिकायला? तर त्या ठिकाणी देखील ब्राह्मण समाजाच्याच मुलींनी केल्या. मग त्या ठिकाणी कुठं शाळा काढली? भिडेवाड्यात काढली. कुठं काढली? बुधवार पेठेत काढली. मग त्या ठिकाणी देखील आज बुधवार वाड्यामधल्या त्या फुले वाड्याला तुम्ही कुणी महिलांनी भेट दिली का? आपल्यासाठी ही पहिली शाळा. महिला म्हणणार आम्हाला तुळजापूरला जायचे, आम्हाला गाणगापूरला जायचे, आम्हाला अक्कलकोटला जायचे. पण अशी एखादी महिला म्हटली का की आमचा उद्धार जिथून झाला 1 जानेवारीला जिथं शाळा चालू झाली आणि त्याच जिल्ह्यामध्ये आम्ही जन्माला आलोय, त्या जिल्ह्यामध्ये आम्ही नांदतोय, त्या जिल्ह्यामध्ये वागतोय आणि मग त्या ठिकाणी जायला काय हरकत आहे का? परंतु गेल्याच नाही. आणि गेल्या तरी त्यांना काय केलं? त्यांची दिशाभूल अशी केली की बघा, कधीतरी आपण एखाद्याने द्यायला सांगितलेले असते, जाता जाता आहे ना फाट्यावरती एक डबा द्या. परंतु आपलं दुसऱ्या बाजूला जर एखाद्या गोष्टीकडे लक्ष गेलं तर एखाद्याचा डबा त्या दुकानदाराकडे देण्याच्या ऐवजी आपण चौफुल्याला घेऊन जातो. अशा अनेक वेळा घटना घडतात. त्या ठिकाणी देखील लगेच गणपती बसवला गेला. कुठला? पुण्यातला दगडूशेठ हलवाईचा समोरासमोर. आणि मग तिथं सहस्र हवन करण्यासाठी गणेश उत्सवाच्या काळामध्ये महिला बसतात. किती महिला बसतात? तर कमीत कमी 20,000, 25,000, 40,000 महिला बसतात. केव्हापासून आलं? तुम्हाला शिक्षण नव्हतं, मग तुम्ही कधी ते श्रावण वाचायला लागला?
पण सहस्रावन बसताना कसं बसायचं त्याचे अटी नियम आहेत. नवी साडी घालायची, नवी ताट पाहिजे, ते पूजेचं साहित्य तिथं मिळतं, त्यांच्याच दुकानात मिळतं. म्हणजे ताट आणि एवढ्या साड्या एक वेळेत कोणाच्या खपतात? म्हणजे प्रत्येक वेळेस अन्याय, अत्याचार आणि सगळ्या पद्धतीने, मग असा सरळ अन्याय असा देखील करायचा सोडा, पण तुमच्या मनामध्ये एखादी अनिष्ट प्रथा बसवून देखील तुमच्यावर अन्याय करता येतो, चुकीची गोष्ट सांगून देखील तुमच्यावर अन्याय करता येतो. आणि म्हणून प्रत्येक महापुरुष देखील कधी होतो, माणूस सहज म्हणतो टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आणि मग कुठंतरी अन्यायातून घडला क्रांतीसूर्य, अन्याय घडल्याशिवाय देखील तुम्हाला न्याय नावाची गोष्ट मिळत नाही. आणि म्हणून तर नावं होतात. सांगितलं कुणीतरी की गरीब परिस्थिती, श्रीमंत परिस्थिती. महात्मा फुलेंची परिस्थिती किती मोठी होती माहितीये का? टाटा बिर्लापेक्षा सुद्धा त्यावेळेस मोठी होती. पुण्याच्या शिवेवरती पुण्यामध्ये 200 एकराचा प्लॉट महात्मा फुल्यांचा होता, 200. परंतु महापुरुषांना ते काही नसतं. संतांना, महापुरुषांना हे सगळं धन दौलत हे मृत्यूचे समान असतं. हे काही त्याचा लवलास हव्यास नसतो जनतेसाठी. बघा, बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर बाबासाहेबांनी बांधला असता सोन्याच्या विटांनी बंगला, पण आपला समाज राहिला असता उपाशी पोटाने. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही की त्या ठिकाणी दगडी ह्याच्यामध्ये नाव कोरलेलं आहे. तर आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं शाक्य म्हणजे शेती करणारे, त्यांची सत्ता ज्या वेळेस इथं होती 1300 वर्षे, त्यावेळेस जगाच्या 35% जास्त GDP हा भारताचा होता. आणि विश्वविद्यालय नालंदा सारखी बिहारमध्ये आपले आत्ता जे आहेत तक्षशिला सारखी आपल्या देशामध्ये होती. जगातून इकडे येत होती लोक शिकायला. आज जगामध्ये विद्वान देश असेल शिक्षणाच्या बाबतीत अमेरिका, आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा त्या ठिकाणी पुतळा आहे. आणि त्या विद्यालयामध्ये शिकल्यामुळे त्या ठिकाणी सरळ लिहिलेल्या ऑफिसमध्ये की आम्हाला सार्थ अभिमान आहे की देशाचा घटनाकार हा आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. ज्यावेळेस 4 वर्षापूर्वी सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे जगात विद्वान म्हणून ज्यांना पदवी दिली किंवा सिम्बॉल दिला, तर त्यामध्ये आतापर्यंतचे जेवढे विद्यार्थी तिथून शिकून गेले त्याच्यातले प्रथम विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे इतका विद्वान. कारण आपण 0.5 आपल्या बुद्धीचा उपयोग करतो. जगामध्ये 2च व्यक्ती अशा आहेत की त्यांनी बुद्धीचा उपयोग हा 100% केला. त्याच्यापैकी एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे आता एक 3-4 वर्षापूर्वी मृत्यू पावले ते स्टीफन हॉकिंग, की ज्यांना शरीराचा कुठलाही भाग हलवता येत नव्हता, ज्यांच्या गळ्यामध्ये मिडल टाकताना देखील दुसऱ्याने त्यांची मान उचलावी लागत होती. असे त्यांनी फक्त त्यांचा गाल आणि नाक हलवत होते. जग हलवणारं तंत्रज्ञान अणुबॉम्ब सारखं त्या स्टीफन हॉकिंगने बनवलं. आणि म्हणून अशा विद्वान माणूस आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, आणि म्हणून तर जातीयता ह्या केल्याशिवाय, कारण मी पहिल्यांदा सांगितलं की आपण सगळे 5 गानामध्ये होतो. आपण सगळे क्षत्रिय माळी, ज्योतिबा फुले कोण? क्षत्रिय माळी. आता बघा तुम्ही मल्हारराव होळकरांना कोण म्हटलं जातं? मराठा सरदार इतिहासात. मग ते मराठा होते का? आपण सगळे मराठी भाषा बोलणारे सगळे मराठा म्हणून गणलेलो होतो. मराठी एक कधी कधी मी बोललेलो, खात्री करा, कधी कधी अतिशोक्ती सुद्धा राग येण्यासारखं वाटतं. मराठा जात ही स्वतंत्र निर्मिती कधी झाली? 1901 ला ज्यावेळेस हैदराबाद स्टेटनी जातीने हे गणना केली त्यावेळेस सेपरेट मराठा जातीची निर्मिती झाली. तोपर्यंत मराठा बोलणारे ही सगळी मंडळी माळी मराठा. म्हणजे एखाद्या विहिरीच्या ह्याच्यावर, तलावाच्या पाण्यावरती, मोठीच्या पाण्यावरती जो मळ्याची शेती करायचे ते माळी मराठा. जे समजा पशुधन आपले बकर, मेंढी, गाई हे करायचे ते धनगर मराठा. शेती करून जे शेती करायचे ते कुणबी मराठा. अशा जातीची वर्गीकरण पूर्वी होती. 1901 ला ज्यावेळेस हैदराबाद स्टेटनी पहिली जनगणना केली त्यावेळेस मराठा देखील स्वतंत्र जातीची निर्मिती झाली. आणि मग आपण त्यावेळेस ज्यावेळेस ही 5 गण होते, शाक्य, द्रविड, लिच्छवी, गौड आणि कोलीय, त्यावेळेस कुठलाही भेदभाव
नव्हता. कारण तथागत गौतम बुद्ध आहेत ना, त्यांची आई महामाया ही कुलियांची होती, बरोबर आहे सर. आणि म्हणून खरं तर त्यावेळेस स्वयंवर असायचे. बघा तुम्ही, गौड गणाचा राजा कोण होता? रावण होता. आणि राजा हा शाक्य, राम हा शाक्य गणाचा होता. आणि मग त्या जनक राजाने ज्यावेळेस स्वयंवर ठेवला होता त्यावेळेस सगळी मंडळी बोलवली होती. त्यावेळेस जाती व्यवस्था होती का? कुणी स्वयंवर निवडण्याची प्रथा होती. म्हणून ही व्यवस्था केव्हा आली तर आपण जो दशहरा सण साजरा करतो ना, तर 1300 वर्षे जे शाक्यांचं राज्य होतं आणि त्याचा जो 10वा वंश होता त्याला संपवण्याचं काम. कारण त्योहार म्हणजे तुमची हार हा प्रत्येक सणामध्ये, बळीराजा दिवाळीला, आणि त्या ठिकाणी बृहदत्त नावाचा जो शेवटचा 10वा वंश दसऱ्याला संपवला. आणि त्यावेळेस अगदी 17,000 प्लस जातीची निर्मिती ठराविक एक जातीने करून, म्हणजे वेगळ्या पद्धतीची एक कशा पद्धतीने रचना करायची आणि कशा पद्धतीने मग सत्ता हाताळायची, तर ही केलं. कारण तुम्ही पाहिलं का, बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा बदला ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक चुकीचा झाला तो केव्हा घेतला तर 25 डिसेंबर 1927 ला ज्या मनुस्मृतीच्या नियमाने चुकीच्या पद्धतीने तो राज्याभिषेक केला, ती मनुस्मृती जाळली. कुठं जाळली तर महाडच्या पायथ्याला, रायगडाच्या पायथ्याला जाळली. आणि त्यावेळेस त्यांनी तो बदला घेतला. पण अशी तशी नाही जाळली, तर त्यावेळेस आधी समता सैनिक दल केलं. 13 मार्चला समता सैनिक दलाची स्थापना केली आणि एक पलटण तयार केली. समता बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केलं? 1956 ला. आणि समता सैनिक केव्हा स्थापन केलं? घोषणा 35 ला केली की बाबा हे नको, परंतु 27 ला, म्हणजे कितीतरी अगोदर केलं. त्याच्या नावात काय होतं? समता. म्हणजे समता आणणारं सैनिक त्यांनी एक पलटण तयार केली आणि पहिल्यांदा त्या मनुस्मृतीचा काटा काढला. आणि नंतर आर्टिकल 13 प्रमाणे मागील सर्व कायदे रद्द आणि पुढील कायदे चालू केले. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अधिकार, कुठलेही तुम्ही मगाशी सांगितलं मंदिरात जाण्याचा. बघा, मंदिर आपण सर्वजण बांधायचो, परंतु आतमध्ये मात्र पुजारी हा वेगळाच असायचा. कारण आपल्या स्पर्शाने म्हणजे कुणाचाही स्पर्श झाला, नुसता महारमांग चांभारांचा 59 जातीपैकी नाही तर इतरांना देखील तिथे स्पर्श करण्याचा अधिकार. कारण बघा, त्यांच्यानंतर प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा होती. बघा आता पंढरीचा पांडुरंग युगे 28 उभा आहे, पाय झिजलेत पांडुरंगाचे. दर्शनाला कोणाला अडवलं जातं का? तिथं कोंबडं मागितलं जातं का? तिथं नारळ मागितलं जातं का? नाही. का तर तिथं समता आहे, समता आहे. त्याचं नाव पांडुरंग आहे. पांडुरंगाचा इतिहास सांगायचा म्हटलं तर वेळ जास्त लागेल सर. आणि म्हणून खरं तर माणसामध्ये भेद देखील नव्हता. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ह्या देशामध्ये कुणी बांधला? एका मराठा माणसाने, प्राध्यापक डॉक्टर भाई माधवराव बाळगल ह्या माणसाने जिवंत असताना 1951 ला कोल्हापूर सारख्या बिंदू चौकात बांधला. मात्र मला एखाद्याने जर आता लगेच उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुणी बांधला, केव्हा बांधला आणि पहिला पुतळा कुठे दिला, माझं 5,000 रुपयाचं रोख बक्षीस असेल. कुणी जर दिलं, छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. कारण आम्हाला डीजेनी नादवलंय, इथून पाठीमागं भक्ती मार्गाने नादवलं होतं, आता डीजेनी मोबाईलने नादवले. आम्ही शिवजयंतीला, भीमजयंतीला पुस्तकं वाटून मस्तकच सुधावत नाही. जर कुणी जर उत्तर देत असेल तर माझं 5,001 रुपयाचं बक्षीस. छत्रपती शिवरायांचा पुतळा कुणी बांधला, केव्हा बांधला आणि कुठे बांधला आणि त्याला सहकार्य कोणी केलं? तर छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा बांबुर्डे या ठिकाणी झाला. बारावकर साहेब, चितोळे साहेब. बांबुर्डे म्हणजे कुठे माहिती आहे का तुम्हाला? 1917 साली पहिली छत्रपती शिवरायांची पुतळा समिती निवडण्यात आली राजश्री शाहू महाराजांनी. आणि म्हणून तर तुम्हाला शाहू महाराज पुढे येऊन दिले नाही. कुणी? ठराविक एक लोकांनी. शाहू खरं आहे. शाहूचा इतिहास जर तुम्ही वाचला तर खरा आहे. थोडा शिवाजी सांगायचा पण शाहू नाही सांगायचा. का? शाहू म्हणजे परखड नेतृत्व आहे, म्हणून शाहू महाराजांना दाबलं. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 1917 ला पहिली पुतळा समिती छत्रपती शिवरायांची निर्माण केली. परंतु एका संस्थानिकाचा राजा असताना देखील नारळ सुद्धा फोडून दिला नाही या व्यवस्थेने. का?
तर छत्रपती शिवराय जर लोकांना कळाले, समता स्वातंत्र्य बंधुत्व कळालं, जिजाऊ कळाली, तर आपलं दुकान बंद होईल. जसं माऊलींना अंधारात टाकलं, तुकोबारायांना त्रास दिला, तसं छत्रपतींचे विचार देखील पुढे येऊन द्यायचे नाही. आणि 17 साली समिती झाली, परंतु 4 वर्षांनी 1921 ला भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर 22 साली शाहू राजे मृत पावले आणि शिवाजीराव शिंदे धनगर समाजाचे त्याच्यावरती अध्यक्ष झाले. आणि त्याच्यानंतर 16 जून 1928 ला छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर 248 वर्षांनी जगातला पहिला पुतळा बांबुर्डे या ठिकाणी उभा राहिला. तो उभा राहताना इंग्रजांनी स्वतंत्र एक रेल्वेचं डबल इंजन आणि डबल ट्रॉली लावून मुंबईला पुतळा बांधला आणि पुण्यात आला. बांबुर्डे म्हणजे आजचं पुण्याचं शिवाजीनगर. त्यावेळेस या ब्राह्मण समाजाने प्रत्येकाच्या दरवाजात काळ्या रांगोळ्या घातल्या, काळे झेंडे दाखवले. आपल्याला हा इतिहास कोणी सांगू शकत नाही, पण जर तुम्हाला माहितीच पाहिजे असेल, नुसतं गुगलवर टाका. मी बोललो ही तारीख, हे खोटं काय निघालं, मला कधी बी आमच्या मोरे साहेबांना फोनवर विचारा, मी तुमचे पाहिजे ती शिक्षा घ्यायला आणि हे द्यायला, त्याचा मोबदला द्यायला तयार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक महापुरुषाला आणि खऱ्या संतांना जो त्रास दिला, तो ठराविक एक वर्गाने दिला आणि त्याच्यातून सगळ्यातून ज्याला बाहेर काढलं, तर सगळ्यांचा जसं आपण म्हणतो नामदेवी रचला पाया, तुका झाला कळस. तुकाराम महाराजांनी जसा वारकरी संप्रदायाचा कळस केला, तसा महापुरुषांच्या विचाराचा देखील कळस अगदी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचा, जिजाऊ आऊसाहेबांच्या विचाराचा, अगदी महात्मा फुलेंच्या विचाराचा, शाहू महाराजांच्या विचाराचा कळस, अगदी 395 कलमाची राज्यघटना ज्यांनी लिहिली, ते भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने त्यांनी त्या विचारातून एक क्रांती आणि खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम. बाबासाहेब 91ला जन्माला आले, 1891ला जन्माला आले आणि त्यांना गुरु मानलं. त्या ठिकाणी मग अशा माणसांना गुरु का मानलं, तरी त्यांच्या विचाराला गुरु मानलं. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जय जयकार केला जातो, जय भीम म्हणलं जातं, जय क्रांती, जय ज्योती म्हटलं जातं, जय शिवराय म्हटलं जातं. भविष्यात जय अंबानी, जय अदानी, जय टाटा म्हटलं जाणार नाही. पैसा किती याला किंमत नाही, यांच्याकडे काही नका राहू द्या, पण ह्यांची जी विचाराची देण आहे आणि आपल्याला जी दिलेली एवढं भरभरून आहे, ते विचार राहिले. आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब, तुम्ही ही राज्यघटना लिहिताना 395 कलमावरतीच का थांबवलोय, 96 लिहिली नाही आणि 94 लिहिली नाही? त्यावेळी बाबासाहेबांचं संसदेमधलं उत्तर आहे की मी ज्यांना गुरु मानलंय महात्मा फुल्यांना, त्यांचा फुलेवाड्यातला भिडेवाड्यातला फुलेवाडा जो आहे त्याचा घर क्रमांक आहे 395. आणि म्हणून ज्या वेळेस हा प्रश्न निर्माण होईल त्या वेळेस हे उत्तर घेताना माझ्या गुरुचं नाव निघलं पाहिजे. आणि म्हणून मी 395 म्हणून अशी गुरु शिष्याची एक प्रकारचे ही पायरी ठरलेली आहे. बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलं, महात्मा फुल्यांनी पोवाडा रचून छत्रपती शिवरायांना गुरु मानलं, शिवरायांनी गुरु मानलं तुकोबारायांना, तुकोबारायांनी गुरु मानलं तथागत गौतम बुद्धांना. आणि खऱ्या अर्थाने ही विचारधारा आहे, ही विचारधारा अशी आहे की ही महापुरुष संत ही कुठल्याही जातीचे नसतात, ते सर्व धर्मासाठी, सर्व जातीसाठी आणि सर्व धर्माचे विचार सुद्धा सुंदर असतात. फक्त त्याला ग्लानी आणि चुकीच्या मार्गाने नेण्याचं काम ठराविक एक मंडळी आपल्या धंद्यासाठी करत असतात. तर ते या गावामध्ये मला एक आदर्श पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी बाबासाहेबांसारखा क्रांतीसूर्य या ठिकाणी त्या सूर्याला, त्या सूर्याच्या विद्वत्तेने हे गाव देखील प्रकाशमय झालं. म्हणजे या गावचे पाटील आणि सरपंच ज्यावेळेस महिला होती, ती त्या अर्थी बाबासाहेबांच्या सूर्याची किरणं, क्रांती सूर्याची किरणं या गावात पडली. त्याचा आनंद तुम्हाला सर्वांना मिळतोय, हेच या ठिकाणी भाग्य समजतो. आणि आपल्या सर्वांना या 133व्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय,
जय युती, जय क्रांती, जय संविधान, जय भारत. आज या ठिकाणी देऊळगावगाडा या परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवल कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थांनी, तरुण मंडळांनी, सर्व महिला भगिनींनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य केलं, उपस्थित राहिले, त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रकाशझोत टाकला. ज्यांनी या ठिकाणी व्याख्यान दिलं असे संतोष आरोडे, भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष, यांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आज या ठिकाणी समाजाला समजून सांगितले. खऱ्या अर्थानं बाबासाहेब त्याच पद्धतीने बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज ही संयुक्त जयंती आपण या ठिकाणी दरवर्षी देऊळगावगाडामध्ये सिद्धार्थ तरुण मंडळ तसेच सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्था आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आयोजित करतात. या भीम फेस्टिवलमध्ये या तिन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावरती चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि महापुरुष आपल्या समाजाला कळण्यासाठी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून देऊळगावगाडा परिसरामध्ये सर्व ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत असतात. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज सर्वश्रेष्ठ दान भोजनदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गावातून सर्व प्रमुख कार्यकर्ते, राजकीय, धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. या सर्वांचं मी सिद्धार्थ तरुण मंडळ तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं हार्दिक असं धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, धन्यवाद.